दोन नवे एकच पायलट ताब्यामध्ये असल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तान लष्करानं दिलं आहे। याआधी आमच्याकडे 2 पायलट असल्याचा दावा पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खाननं केला होता। आमचा पायलट आमच्याकडे परत द्या अशी अधिकृत मागणी भारताकडून पाकिस्तानकडे करण्यात आली आहे। पाकच्या उपउच्चायुक्तांना बोलावून ही मागणी करण्यात आली आहे। बेपत्ता वैमानिक लवकरात लवकर भारतामध्ये यावा अशी मी प्रार्थना करतो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे। पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या काही भागांमध्ये बॉम्ब हल्ला केला, मात्र या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान करण्याचा आमचा उद्देश नव्हता, आमची क्षमता दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असं पाकिस्तानचे लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी सांगितलंय। सतर्क असणाऱ्या भारतीय सैन्याने पाकनं केलेल्या हल्ल्यातील एक F-16 विमान पाडण्यात आलं, मात्र F-16 विमानाचा ऑपरेशनमध्ये वापरच केला नाही असा दावा पाकिस्तानच्या लष्कर प्रवक्त्यांनी केलाय। भारतात हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर बडगाममध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। या दुर्घटनेमध्ये 6 पायलट ठार झाल्याची माहिती मिळते। भारतीय हवाई दलाचे एक चॉपर विमान जम्मू काश्मीरच्या बडगाममधील कलान गावामध्ये कोसळलं होतं। हे चॉपर आम्ही पाडल्याचा दावा पाकिस्ताननं कबूल केला होता, मात्र काही तासातच पाकिस्ताननं हे चॉपर आम्ही पाडलं नाही असं कबूल केलं। भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक नंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे काही वेळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, मात्र अपघात झाल्याचं कळल्यानंतर लोकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली। दरम्यान पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनेची चौकशी सुरू आहे। काश्मीरमधल्या शोपियामध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार झालेत। या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे 5 जवान देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। अमेरिका अबोटाबादमध्ये जाऊन लादेनचा खात्मा करू शकते, तर भारत का नाही असा सवाल करत अरुण जेटलींनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमधील 16व्या भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं सीमेपलीकडे केलेल्या कारवाईची माहिती देतानाच पाकिस्तानला घेरत जगापुढे भारताची बाजू जोरकसपणे मांडली। पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर भारतानं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचं पाऊल उचललं असून आता दहशतवादाविरोधामध्ये निर्णायक कारवाई करण्याची वेळ आलेली आहे, असं स्वराज यांनी ठासून सांगितलं। भारतासमोर लोटांगळ घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे। पुलवामा हल्ल्यावरील चौकशी करण्यास तयार असल्याचं सांगत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा राग आळवलेला आहे। सरकारनं आम्हाला विश्वासात घेतलं नसून सरकार लष्कराच्या कारवाईचं राजकारण करत आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय, मात्र कठीण परिस्थितीमध्ये आम्ही लष्कराच्या सोबत आहोत असेही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुलवामा हल्ल्याची विरोधी पक्षांकडून निंदा करण्यात आलेली आहे। मोदींनी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्यामुळे विरोधी पक्षांनी निंदा केली आहे। मोदींनी विज्ञान भवनामधला कार्यक्रम मध्ये सोडला। भाषणाच्या दरम्यान चिठ्ठी वाचल्यानंतर भाषण थांबवून मोदी तिथून निघाली। भारत पाकिस्तान वाद चिघळत चाललेल्या संबंधांनंतरच आता 21 राजकीय पक्षांची एकत्रित बैठक झाली। यामध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तर सैन्य दलानं केलेल्या कारवाईची प्रशंसा करण्यात आली आहे। भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगावा असं आवाहन रशियाकडून करण्यात आलं आहे, तर रशियानं चिघळणाऱ्या संबंधांबाबत चिंताही व्यक्त केली आहे। पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगत इम्रान खान यांनी एक प्रकारे भारतासमोर नांगी टाकली आहे। दहशतवाद्यांना पाकिस्ताननं थारा देऊ नये असं सांगत चीननं भारताच्या बाजूनं मत व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानला उपरती झाल्याचं दिसतंय। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे। घरामधून बाहेर निघू नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय। मुंबईसह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या बैठकीनंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती। मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर रहदारी असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सीएसटी स्थानकावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संशयित प्रवाशांची चौकशी केली जाते, त्यांची तपासणीही केली जात आहे। पाकच्या घुसखोरी करण्याच्या प्रयत्नानंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकावर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला। पश्चिम रेल्वेचे विरार, नालासोपारा, वसई रेल्वे स्थानकं ही अत्यंत गर्दीची रेल्वे स्थानकं आहेत आणि याच मार्गावरून गुजरात, दिल्लीकडे लांब पल्ल्याच्या गाड्या जातात। आरपीएफ, जीआरपीच्या जवानांकडून या रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। भारत पाक संबंध बिघडल्यामुळे देशातील रेल्वे स्थानकांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे विभागीय रेल्वे स्थानकांवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये रेल्वे स्थानकांमध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे।